17 मार्च चिमुरडीवर ॲसिड हल्ला, महाराष्ट्रभर हळहळ। 17 मार्चला तो काळजाला चटका लावणारा दिवस। शाळेतून घरी परतणाऱ्या एका निरागस चिमुरडीवर एका अज्ञात व्यक्तीने अचानक ॲसिड फेकून क्रूर हल्ला केला। संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे घडलेली ही घटना केवळ धक्कादायकच नाही तर संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी आहे। अवघ्या 11 वर्षाच्या निष्पाप मुलीवर अज्ञात व्यक्तीकडून ॲसिड हल्ला करण्यात आला आणि आजही त्या घटनेची जखम समाजाच्या मनावर ताजी आहे। या अमानुष कृत्याने संपूर्ण वडगावपान गाव हादरून गेले। घटनेनंतर संतापाची लाट उसळली। संगमनेर शहरापासून ते संपूर्ण महाराष्ट्रभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। अधिवेशनातही या घटनेचा आवाज घुमला। नागरिक रस्त्यावर उतरले, मोर्चे काढले गेले, आंदोलने झाली, रास्ता रोको करण्यात आला। आरोपीला तात्काळ अटक करा ही मागणी जोरात घुमत होती। पोलीस प्रशासनाने आरोपीचा शोध घेण्यासाठी रेखाचित्र प्रसिद्ध केले। माहिती देणाऱ्यासाठी 2 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले। काही दिवस हा विषय राज्यभर गाजत राहिला। मात्र आज 3 आठवडे उलटून गेले आहेत, तरीही आरोपी अजूनही मोकाट आहे। आणि सर्वात वेदनादायक बाब म्हणजे त्या निष्पाप मुलीला अजूनही न्याय मिळालेला नाही। आज प्रश्न उभा राहतोय, हा विषय अचानक थंड का पडला? प्रशासन, पोलीस आणि लोकप्रतिनिधी नेमकं काय करत आहेत? एकेकाळी संतापाने पेटलेला समाज आज शांत का झाला? त्या चिमुरडीसाठी आवाज उठवणारे हात आज कुठे गेले? ही घटना फक्त एका मुलीवरचा हल्ला नाही, तर आपल्या समाजाच्या सुरक्षिततेवरचा मोठं प्रश्नचिन्ह आहे। जोपर्यंत आरोपी सापडत नाही आणि त्या मुलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा थांबता कामा नये। आज प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, जर हीच घटना आपल्या घरात घडली असती तर आपण गप्प बसलो असतो का? नाही ना? मग आज आपण शांत का आहोत? ही एका चिमुरडीची लढाई नाही, ही आपल्या सगळ्यांच्या सुरक्षिततेची लढाई आहे। संगमनेरकरांनो, आता तरी जागे व्हा, आवाज उठवा, न्यायासाठी एकत्र या। हा विषय दाबून टाकू नका, कारण आज आपण शांत राहिलो तर उद्या पुन्हा अशाच एका निरपराध मुलीवर अत्याचार होऊ शकतो। प्रशासन झोपलं असेल, पोलीस निष्क्रिय असतील, पण जनता जर जागी झाली तर न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। आम्ही विचारतोय, आरोपी अजून मोकाट का? त्या मुलीला न्याय कधी मिळणार? सरकारने पुढे येऊन पीडित मुलीला तातडीची मदत करावी, आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी। न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहिला पाहिजे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।